गो. नमस्कार मित्रांनो, आज आपण सुरू करतोय डिसेंबरचा 4th वीक. तर जास्त वेळ न दवडता आपण आज पहिला प्रश्न बघूया आपला. जे आपला 4th वीकचा पहिला प्रश्न असा आहे की व्हॉट इज द अमाउंट ऑफ लोन अप्रूव्ड बाय वर्ल्ड बँक फॉर अमरावती इंटिग्रेटेड अर्बन डेव्हलपमेंट प्रोग्राम. जो आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती, तिच्यासाठी जो इंटिग्रेटेड अर्बन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, ठीक आहे, जिला आता राज्य कॅपिटल बनवायची त्यांना, ठीक आहे, अमरावतीला आंध्र प्रदेशला. तर त्याच्यासाठी डेव्हलपमेंट करायचे. तर त्या डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी 800 मिलियनचं लोन हे घेतलेलं आहे वर्ल्ड बँकेकडनं. आलं लक्षात. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती, आधी हैदराबाद होती, ती आता तेलंगणाकडे गेलेली आहे. ठीक. नेक्स्ट, who has been appointed as the MD and CEO of Jammu and Kashmir Bank for a period of 3 years. 3 वर्षासाठी जम्मू अँड काश्मीर बँकेचे MD आणि CEO कोण झाले? तर ते झालेत अमिताभ चॅटर्जी. ठीक आहे, त्यांनी ते MD आणि SBI चे MD होते सध्यास, आणि SBI कॅप्स, ठीक आहे, SBI कॅपचे MD CEO म्हणून पण त्यांनी वर्क केलेलं आहे. यांनी रिप्लेस केलेलं आहे बलदेव प्रकाश यांना. बलदेव प्रकाश हे आधीचे होते जम्मू अँड काश्मीर बँकेचे MD आणि CEO. आता कोण असणार आहे? तर अमिताभ चॅटर्जी. ठीक आहे. बरं, नेक्स्ट, विच कंट्री वॉज द टॉप रिसिपियंट ऑफ रेमिटन्स इन 2024 विथ अन एस्टिमेटेड इन्फ्लो ऑफ $129 बिलियन. ठीक आहे, 129 बिलियन इन डॉलर इन्फ्लो ऑफ रेसिपंट. ठीक आहे, कुठली कंट्री? तर ती आहे इंडिया. जगामधली सगळ्यात जास्त रेमिटन्स कलेक्ट करणारी कंट्री ही इंडियाची आहे मित्रांनो. किती घेतलेलं आहे आपण रेमिटन्स यावेळेसचा? 129 बिलियन. हा एक महत्त्वाचा प्रश्न. याच्यावर 2-3दा क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. एकदा असा क्वेश्चन आला होता की विच इज नॉट इन टॉप 4. 5 ऑप्शन होते. मागच्या वर्षी RRB आला होता हा क्वेश्चन, आय थिंक सो. कुठल्या तरी एक्झाम आलेले आहेत मागच्या वर्षी की टॉप 5 मधली याच्यातली कुठली कंट्री नाही आहे म्हणून. ठीक. बरं, तर मग इथं टॉप कुठले आहेत? इंडिया टॉपला आहे, नंबर 1. देन मेक्सिको सेकंड, चायना थर्ड, फिलिपिन्स 4th, पाकिस्तान 5th. या 5 कंट्रीज ज्यांच्याकडे रेमिटन्स जास्त आलेला आहे. कुठल्या इयरमध्ये? 2024 मध्ये. विच फायनान्शियल सर्व्हिस कंपनी बिकेम द फर्स्ट टू इंटिग्रेट लेंडिंग, इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट ऑन द ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स. ONDC वर कुठली कंपनी पहिली आहे जिने इंटिग्रेटेड म्हणजे लेंडिंग पण, इन्शुरन्स पण, इन्व्हेस्टमेंट या गोष्टी सगळ्यात चालू केलेल्या आहेत? कुठले? आदित्य बिर्ला कॅपिटल. ठीक आहे, आदित्य बिर्ला कॅपिटल या कंपनीने आता ONDC प्लॅटफॉर्मवर लेंडिंग, इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट या सगळ्या गोष्टी स्टार्ट केलेल्या आहेत. ठीक आहे. ONDC काय आहे? ONDC अलाउज बायर्स अँड सेलर्स टू ट्रान्सॅक्ट अक्रॉस डिफरंट प्लॅटफॉर्म, प्रमोटिंग इन्क्लुझिटिव्हिटी, कॉम्पिटिशन अँड ॲक्सेसिबिलिटी इन डिजिटल कॉमर्स. ठीक आहे, एवढं हे तर काही महत्त्वाचं नाही, एवढं खालचं, पण एवढं लक्षात घ्या. याच्यावर प्रश्न येऊ शकतो की ONDC वर कुठल्या कंपनीने लेंडिंग, इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली? ती कुठली आहे? आदित्य बिर्ला कॅपिटल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच पब्लिक सेक्टर कंपनी प्लान्स टू इस्टॅब्लिश अ होली ओन सबसिडियरी नेम ऑइल ग्रीन एनर्जी. ऑइल ग्रीन एनर्जी ही कंपनी, ही सबसिडियरी कोणाची असणार आहे? कुठल्या कंपनीची असणार आहे? असा प्रश्न आहे. तर ही ऑइल ग्रीन एनर्जी करणार काय माहिती का? त्या कंपनीसाठी ते मॅनेज करणार आहेत त्यांचे ग्रीन अल्टरनेटिव्ह एनर्जी बिझनेसेस. ग्रीन एनर्जी आणि अदर अल्टरनेटिव्ह जे आहेत एनर्जीचे, त्यांच्या बिझनेस मॅनेज करण्यासाठी ऑइल ग्रीन एनर्जी ही कंपनी वर्क करणार आहे. तर त्या कंपनीचं नाव आहे ऑइल इंडिया लिमिटेड. या पब्लिक सेक्टर कंपनीची ही सबसिडी बनलेली आहे. कुठली? ऑइल ग्रीन एनर्जी. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा चान्सेस जास्त द्यायचे एक्झामला येण्याचे. सो याच्यावर थोडंसं फोकस करा. ऑइल इंडिया लिमिटेड ही ऑइल ग्रीन एनर्जी, ठीक आहे, त्यांची ऑइल ग्रीन एनर्जी ही सबसिडी ओपन करणार आहे. आणि याच्यासाठी 25,000 करोड रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. ठीक आहे, कधी 25,000 करोड हे इन्व्हेस्ट करणार आहे? कधीपर्यंत? 2040 पर्यंत. ऑइल इंडिया लिमिटेड ऑइल ग्रीन एनर्जीसाठी 25,000 करोड हे खर्च करणार आहे 2040 पर्यंत. नंतर हे जी ऑइल इंडिया लिमिटेड आहे, ठीक आहे, ही यांनी हे
कशाला सपोर्ट करत आहे आणखी, डेव्हलपमेंट ऑफ इट्स इंडियाज फर्स्ट 9 मीटर हायड्रोजन फ्युएल सेल, हा एक याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेकल किती मीटरची, 9 मीटरची, ती पहिली इंडियाची बस. ठीक आहे, ती कोणी डेव्हलप केलेली आहे, तर ऑइल म्हणजे ऑइल इंडिया लिमिटेडनेच. ठीक आहे, त्यांचा प्रोग्राम आहे स्नेह, या प्रोग्राम थ्रू त्यांनी ती लॉन्च केलेली आहे. दिस झिरो इमिशन बस पॉवर्ड बाय 60 किलोवॅट पेम फ्युएल सेल. ठीक आहे, त्याच्यावर येणार तर काही नाही, हे याच्यावर फक्त एवढंच की 9 मीटरची हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेकल कुठल्या पब्लिक सेक्टर कंपनीने स्टार्ट केलेली आहे. ऑप्शन राहू शकतं DRDO, बेल आणि ऑइल. तर त्यात मित्रांनो लक्षात ठेवा ऑइल इंडिया लिमिटेड या कंपनीने ही सुरुवात केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच कंपनी हॅज पार्टनर विथ कॅनरा बँक टू प्रमोट रूफटॉप सोलर सिस्टम अंडर द PM सूर्य घर स्कीम. ठीक आहे, PM सूर्य घर स्कीम हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. याच्या संदर्भात पण एक क्वेश्चन येऊ शकतो, याच्यावर आपण डिटेलमध्ये पुढे बघूच, याच्यावर पूर्ण स्लाइड ठेवलेली आहे. पण सध्याच लक्षात घ्या कुठल्या कंपनीने पार्टनरशिप केलेली कॅनरा बँक सोबत, PM सूर्य घर स्कीम अंडर जे इथं रूफटॉप सोलर सिस्टीम याला प्रमोट करण्यासाठी. तर कुठली आहे, टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी. टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी या कंपनीने कॅनरा बँकेसोबत PM सूर्य घर स्कीम ही प्रमोट करण्यासाठी त्यांनी पार्टनरशिप केलेली आहे. ठीक आहे, हा टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी टाटा पॉवरचीच आहे. नंतर या इनिशिएटिव्हचं एम काय, टू सिम्प्लिफाय ॲक्सेस टू क्लीन एनर्जी सोल्युशन्स बाय प्रोव्हाइडिंग लोन्स फॉर रेसिडेन्शियल सोलर इन्स्टॉलेशन. घरावर फक्त एक एम दिलेलं आहे, हे प्रश्न विचारणार नाही, पण घरावर सोलर रूफटॉप टाकण्यासाठी तुम्हाला हे हेल्प करताय. ठीक आहे, याच्यासाठी लोनची किंमत लक्षात घ्या, 2 लाख रुपीज. ठीक आहे, 2 लाख रुपीज असणार आहे, अप टू 3 किलोवॅट आणि 10% मार्जिन पण भेटणार आहे. यासाठी नो कोलॅटरल ठेवायची गरज नाही आहे. आणि इंटरेस्ट किती आहे, 7% पर ॲनम 10 year रिपेमेंट पिरियडसाठी. ठीक आहे, नेक्स्ट, व्हॉट टाईप ऑफ कार्ड इज अ टाइम्स ब्लॅक ICICI बँक क्रेडिट कार्ड. याच्यावर तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की सुपर प्रीमियम मेटल क्रेडिट कार्ड जे ICICI बँकने लॉन्च केलं आहे, त्याचं नाव आहे टाइम्स ब्लॅक ICICI बँक क्रेडिट कार्ड. हे कुठल्या कंपनीसोबत त्यांनी टायअप करून बनवलेलं आहे, असा प्रश्न येऊ शकतो. कसाही प्रश्न येऊ शकतो त्याच्यावर बनवलेला, पण हा महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात घ्या की टाइम्स ब्लॅक ICICI बँक क्रेडिट कार्ड हे कुठल्या प्रकारचं क्रेडिट कार्ड आहे, तर कुठल्या प्रकारचं आहे, सुपर प्रीमियम मेटल क्रेडिट कार्ड आहे. ठीक आहे, सुपर प्रीमियम मेटल क्रेडिट कार्ड आहे. ICICI बँक आणि टाइम्स इंटरनेट या दोघांनी मिळून हे बनवलेलं आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट, विच बँक हॅज बिकम द फर्स्ट डोमेस्टिक बँक टू एक्झिक्यूट अ गोल्ड फॉरवर्ड डील फ्रॉम गिफ्ट सिटी गुजरात. ठीक, हा पण एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की गोल्ड फॉरवर्ड डील ही काय असते माहिती का, की एखाद्या प्री डिटर्माइंड डेटवर, मीन्स समोरच्या डेटवर आपण गोल्ड बाय ऑर सेल करू शकतो. कळाल का, एक मिनिट. हॅलो हां, गोल्ड फॉरवर्ड डील जी ती काय असते की एखाद्या प्री डिटर्माइंड डेटवर तुम्ही गोल्ड बाय और सेल करू शकता. ठीक आहे, तर ती कुठल्या बँकेने स्टार्ट केलं हे विचारलंय तुम्हाला, की ती जी हा जो बिझनेस आहे तो एक्झिक्यूट कुठल्या बँकेने सगळ्यात पहिले केला, तर त्या बँकेचं नाव आहे HDFC बँक. काय नाव आहे, HDFC बँक. आलं लक्षात. बरं, आणि हे सांगितलं, गोल्ड फॉरवर्ड डील इज अन ॲग्रीमेंट टू बाय और सेल अ स्पेसिफिक क्वांटिटी ऑफ गोल्ड अ प्री-डिटरमाइंड प्राइस ऑन द फ्युचर डेट. फ्युचर डेट मीन्स नेक्स्ट डेटवर. ठीक आहे, नेक्स्ट, इंडिया हॅज सेक्युअर्ड अ 500 million लोन फ्रॉम विच ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी इंडियाने 500 मिलियनचं लोन जे घेतलेलं आहे ते कुणाकडनं घेतलंय, तर हे घेतलंय एशियन डेव्हलपमेंट बँक. हिचं हेडक्वार्टर कुठे आहे, मनिला, फिलिपिन्सला. ठीक आहे, ADBचं 69 मेंबरची ही संघटना आहे, लक्षात घ्या. ADB लोन्स विथ सोवरेन गॅरंटी विल बी एक्सटेंडेड टू द इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी. कोणासाठी दिलेले पण इंडियाला दिला, पण इंडियाच्या कुठल्या कंपनीला, IFCL, इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड. ठीक आहे, या कंपनीला हे देण्यात आलेलं आहे. याचबरोबर
350 मिलियनचं सुद्धा एक मागे इंडिया आणि ADB मध्ये लोन ॲग्रीमेंट साईन झालं होतं. कशासाठी झालं होतं तो? टू इम्प्रूव्ह अँड मॉडर्नाइज इंडियाज लॉजिस्टिक सेक्टर. लॉजिस्टिक सेक्टरसाठी प्रश्न विचारला, लॉजिस्टिक सेक्टरसाठी प्रश्न विचारला तर 350 मिलियन. ठीक आहे, लॉजिस्टिक सेक्टरसाठी किती? 350 मिलियन. ठीक आहे, आणि ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किती? 500 मिलियन. लक्षात राहतील. ओके, नेक्स्ट. विच कंपनी हॅज सिक्युर्ड CCI अप्रुव्हल फॉर द 3,954 करोड ॲक्विजिशन ऑफ इंडिया सिमेंट लिमिटेड. याच्यावर ॲक्विजिशनवर जास्त क्वेश्चन्स याच्या आधी येत नव्हते, पण मागच्या 1-2 वर्षापासून ॲक्विजिशनवर खूप जास्त प्रश्न विचारले चालले. प्रत्येक वेळेस एखादा प्रश्न असतोच. एक एक्झाम झाली की दुसऱ्या एक्झामला ॲक्विजिशनवर प्रश्न येतोय. म्हणून हा क्वेश्चन टाकलाय की इंडिया सिमेंट लिमिटेडला कुठल्या कंपनीने परचेस केले किंवा अक्वायर्ड केलं असं म्हटलं तरी चालेल. कुठल्या? अल्ट्राटेक सिमेंटने. इंडिया सिमेंट लिमिटेडला अल्ट्राटेक सिमेंटने हे परचेस केलेलं आहे. लक्षात ठेवा. किती रुपयाला? 3,954 करोडला. Which statutory social security body from India won 4 awards at Regional Social Security Forum for Asia and Pacific, RSSF Asia Pacific held in Riyadh, Saudi Arabia. ठीक आहे. 4 अवॉर्ड कुठल्या स्टॅच्युटरी सोशल सिक्युरिटी बॉडीला भेटलेले? ESIC असणारी एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन. याच्यावर नाही आठवतं की एक प्रश्न असा पण असतो, येऊ शकतो, आलेले आहेत असे 2दा आलेला आहे प्रश्न, एक की अशा ऑप्शन दिलेले असतात 5 आणि त्याच्यातलं कुठलं ऑर्गनायझेशन हे फायनान्शियल सेक्टर म्हणून नाही आहे, त्यात ESICचं नाव असतं. तर बिंदास्त ESICला आन्सर मारून द्यायचं. का? कारण की ही सोशल सिक्युरिटी बॉडी आहे. आलं का? ही स्टॅच्युटरीज बॉडी आहे पण सोशल सिक्युरिटी बॉडी, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन नाही आहे ESIC. लक्षात घ्या. एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन. बरं, यांना 4 अवॉर्ड भेटलेले आहेत RSSF एशिया पॅसिफिकमध्ये. ठीक आहे. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कुठलं आहे? बरं, RSSF एशिया पॅसिफिक कोणी ऑर्गनाईज करतं? तर हे इंटरनॅशनल सोशल सिक्युरिटी असोसिएशन ऑर्गनाईज करतं. देन त्यात एका अप्लिकेशनसाठी भेटलेलं आहे, मोबाईल अप्लिकेशनसाठी. त्याचं नाव काय होतं? आस्क अँड अपॉइंटमेंट. AAA+. आस्क अँड अपॉइंटमेंट. काय नाव आहे? आस्क अँड अपॉइंटमेंट नाव आहे त्या ॲपचं. त्याच्यासाठी सुद्धा यांना भेटलेले आहेत 3 सर्टिफिकेट भेटलेले आहेत. मेरिट फॉर ऑक्युपेशनल ॲक्सिडेंट, डिजीज, सस्टेनेबल इन्व्हेस्टमेंट अँड सिस्टम रेझिलियन्स हे त्यांचे जे आपण म्हणतो ते प्रोडक्ट्स आहेत त्याच्यासाठी. पण ह्या एक मोबाईल ॲप्लिकेशनसाठी सुद्धा त्यांना भेटलेलं आहे. कुठलं? आस्क अँड अपॉइंटमेंट. याच्यावर लक्ष द्या. आस्क अँड अपॉइंटमेंट AAA+. याच्यावर प्रश्न येऊ शकतो की या 3 याचा फुल फॉर्म काय, मधल्या याचा फुल फॉर्म काय, आधीच्या याचा काय, शेवटच्या याचा काय? काय? आस्क अँड अपॉइंटमेंट. ओके. नेम द इनिशिएटिव्ह दॅट लॉन्च बाय युरोपियन युनियन at deploying a network of 219 satellites in low and medium earth orbit. त्या इनिशिएटिव्हचं नाव काय जे युरोपियन युनियन लॉन्च केलं? जे 290 सॅटेलाइट्स ते सोडणार आहेत लो आणि मीडियम अर्थ ऑर्बिटमध्ये. तर इन्फ्रास्ट्रक्चर फॉर रेझिलियन्स, इंटरकनेक्टिव्हिटी अँड सिक्युरिटी बाय सॅटेलाइट. ठीक आहे, हे नाव आहे त्याचं. देन द कॉन्स्टलेशन विल कॉम्प्रोमाइज ऑफ 264 लो अर्थ ऑर्बिट आहेत. त्यातले जे 290 पाठवणार आहेत त्यातले 264 लो अर्थ ऑर्बिट आहेत आणि 18 मीडियम अर्थ ऑर्बिट आहेत, सॅटेलाइट आहेत ते. ठीक आहे. आणि हे कधी सर्व्हिसमध्ये येणार आहेत? 2030 पर्यंत सर्व्हिसमध्ये येऊ शकतात असं त्यांचं म्हणणं. DRDO इंडस्ट्री अकॅडमिया ग्लोबल अप्रोच टू रेडिनेस ऑफ इंडिजिनियस मिलिटरी अप्लिकेशन्स. ठीक आहे, हे इव्हेंट होता DRDOचा. DRDO इंडस्ट्री अकॅडमिया ग्लोबल अप्रोच टू रेडिनेस ऑफ इंडिजिनियस मिलिटरी अप्लिकेशन्स. याच्यात हाऊ मेनी ट्राय पार्टीज ॲग्रीमेंट साईन झाले होते DRDO, IIT दिल्ली आणि इंडस्ट्री पार्टनर्समध्ये. ठीक आहे. तर इथे 10 MOU साईन झाले होते. किती MOU साईन झाले होते? 10 MOU साईन झाले होते. ही एक महत्त्वाची वाटली मला, म्हणून लक्षात घ्या. ही DRDOच्या इव्हेंट्समध्ये ट्राय पार्टी ॲग्रीमेंट किती साईन झाले होते? कोणाकोणात? DRDO आणि IIT दिल्ली आणि इंडस्ट्रीमध्ये अदर 10. Which state top among the all state in India rooftop solar installation? Rooftop solar installation नाव आलं म्हणजे PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना. ती स्कीम जी आपण ऐकली ना कॅनरा बँकेची, ती आहे ही. ठीक आहे. तर याचा प्रश्न विचारला कोणचं स्टेट टॉपला आहे या रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशनमध्ये? तर मित्रांनो यात गुजरात हे टॉपला आहे, 2nd नंबर महाराष्ट्र, 3rd नंबर उत्तर प्रदेश. कळलं? हे टॉप 3चे हायेस्ट नंबर रूफटॉप सोलर आहेत. बरं,
याच्यात आपण थोडीशी माहिती घेऊया की ही PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना काय आहे. तर गुजरातनं टॉप केलेलं आहे. किती तिथे इन्स्टॉल झालेत? 2,86,545 रूफटॉप सोलर इन्स्टॉलेशन झालेले आहेत. महाराष्ट्रात किती झालेत? 1,26,344. UP मध्ये 53,424. एवढं लक्षात ठेवायची गरज नाहीये. फक्त गुजरातचे लक्षात ठेवली. 2 लाखपेक्षा जास्त, कारण की बाकी खालीच आहेत. ऑप्शनमध्ये 2,86,000 एवढं कमी एक्झॅक्ट नाही झालं, पण 2 लाखाच्या एकच व्हॅल्यू राहील. 2,86,000 एवढं लक्षात घ्या. टॉपचे 3 राज्य कुठले आहेत? गुजरात, महाराष्ट्र आणि UP, उत्तर प्रदेश. आलं लक्षात एवढं? बरं, 1.45 करोड रजिस्ट्रेशन झाले. हे काही एवढं येणार नाही एकदम डिटेलमध्ये एवढं. आणि त्यातले 6.34 लाख इन्स्टॉलेशन झाले, तेवढं लक्षात घ्या. ठीक आहे, इन्स्टॉलेशन किती झाले? 6.34 लाख ऑल ओव्हर इंडिया. त्यातले 2,86,000 फक्त गुजरातमध्येच आहेत. बरं, या स्कीमसाठी आउटले किती दिला होता? 75,021 करोड. ठीक आहे, आणि कधीपर्यंत आहे ही? 2026-27 पर्यंत. टू बी इम्प्लिमेंटेड टिल फायनान्शियल इयर 2026-27. बेनिफिट काय त्या स्कीमचे? याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रिसिटी भेटणाऱ्या ज्याच्या घरावर असणारे त्याला, रिड्यूस इलेक्ट्रिसिटी कॉस्ट, इलेक्ट्रिसिटीसाठी जी कॉस्ट लागते देशाला ती कमी होणार आहे. म्हणजे फॉर द गव्हर्नमेंट. इन्क्रीज यूज ऑफ रिन्युएबल एनर्जी, रिन्युएबल एनर्जीचा वापर वाढेल. देन कार्बन इमिशन कमी होईल. ठीक आहे, कार्बन इमिशन जे ते कमी होईल. हे जास्तचे फायदे. हे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकतात, म्हणून हे टाकलेले पॉईंट्स आहेत. बरं, हे एक्झामला येतील का नाही? एक्झामला येणार नाही मला असं वाटते, पण इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकतात तुम्हाला सध्या. सबसिडी किती त्याच्यात? 40% टू इन्स्टॉल सोलर पॅनल्स ऑन रूफ्स. ठीक आहे, 40% तर आहेच, 40% सबसिडी याच्यात आहेच. पण ह्या स्कीममध्ये इट इज एक्सपेक्ट टू जनरेट अन ॲडिशनल 30 गिगावॉट सोलर कॅपॅसिटी. याच्या अंडर 30 GW म्हणजे गिगावॉट सोलर कॅपॅसिटी आपण जमा करणार आहोत. ठीक आहे, असं आपण एक्सपेक्ट करतोय. याच्यात एम काय आणखी या स्कीमचं? टू कव्हर 1 करोड हाऊसहोल्ड. 1 करोड घरावर त्यांना रूफटॉप टाकायचं आहे देशातल्या, जेणेकरून 75,000 करोड रुपये गव्हर्नमेंटचे वाचतील, असं गव्हर्नमेंटला वाटतं. ठीक आहे. द स्कीम इज एक्सपेक्टेड टू जनरेट 1,000 बिलियन युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड रिड्यूस कार्बन डायऑक्साईड इमिशन्स बाय 720 मिलियन टन. आलं लक्षात? याच्यावर जास्त काही खालच्या याच्यावर येणार नाही, इकडे येऊ शकतो तुम्हाला सबसिडी किती वगैरे वगैरे. आले? ओके, नेक्स्ट. हाऊ मच फंडिंग हॅज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सँक्शन अंडर द PM कुसुम स्कीम टू सोलराइज ॲग्रिकल्चरल अक्रॉस स्टेट. PM कुसुम स्कीम सुद्धा ही एक महत्त्वाची स्कीम आहे. प्रश्न असा, किती फंडिंग दिलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सँक्शन केलेली आहे टू सोलराइज ॲग्रिकल्चर अक्रॉस स्टेटसाठी? किती केलेली आहे? 4,388 करोड. 4,388 करोड एवढे सँक्शन केलेले आहेत. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान हे PM कुसुमचा फुल फॉर्म आहे. लॉन्च कोणी केलेली आहे? तर मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी 2019 मध्ये. बरं, आलं लक्षात? यांचं एम काय? टू एनेबल फार्मर्स टू सेटअप सोलर पॉवर जनरेशन कॅपॅसिटी ऑन देअर राईड लाईन. राईड लाईन्स मीन्स तुमच्या शेतीच्या जमिनीवर. ठीक आहे, तुम्ही शेतातली जमीन आहे त्याच्यावर तुम्ही करण्यासाठी. आणि आपली जी PM सूर्यघर योजना आहे ती घरावर रूफटॉप टाकण्यासाठी सोलरचं. ठीक आहे, PM कुसुम कशासाठी आहे? तुमच्या शेतीच्या जमिनीवर. आणि सेल इट टू द ग्रीड, कंपन्यांना विकण्यासाठी. इट ऑल्सो सिक्स टू इन्क्रीज द इन्कम ऑफ फार्मर्स, ज्याने फार्मरचं इन्कम जे ते पण इन्क्रीज होणार आहे. आणि याचं एम काय? 34,800 मेगावॉट ऑफ सोलर पॉवर बाय मार्च 2026 पर्यंत. हा महत्त्वाचा प्रश्न लक्षात घ्या. याचं टार्गेट काय? 34,800 मेगावॉट ऑफ सोलर पॉवर बाय मार्च 2026. आणि सेंट्रल फायनान्शियल किती आहे? ₹34,422 करोड. आणि लक्षात. देन कंपोनंट ऑफ फोकस ऑन सेटिंग अप 10,000 मेगावॉट ऑफ डिसेंट्रलाइज ग्रीड कनेक्टेड रिन्युएबल एनर्जी पॉवर प्लांट ऑन बॅरेन लँड. बरं, हे भेटणार आहे याच्यात. अंडर द कंपोनंट बी याच्यात बाकीचं महत्त्वाचं काही वाटत नाही मला एवढं काही. आलं लक्षात? याच्यातले एवढेच महत्त्वाचे पॉईंट आहे, एवढे लक्षात घ्या. चालेल. ओके, नेक्स्ट. SEBI notify new asset class specialized investment fund between portfolio management service and mutual fund. As per SEBI direction, what is the minimum investment amount for the new asset class except for accredited investor? सरळ सरळ मित्रांनो, सेबीने काय केलंय? स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंट फंड हे एक कन्सेप्ट नवीन आणलेली आहे, क्लास नवीन चालू केलेला आहे. तर याच्यामध्ये
पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस आणि म्युच्युअल फंड, ठीक आहे, यांच्यासाठी आहेत या. तर सेबीने किती मिनिमम इन्व्हेस्टमेंट न्यू ॲसेट क्लास साठी सांगितलेली आहे फॉर ॲक्रेडिटेड इन्व्हेस्टरसाठी? तर ती आहे 10 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त ही तुम्हाला करावी लागेल. ठीक. नोटिफिकेशन कम फॉलोइंग द अमेंडमेंट मेड. जी अमेंडमेंट कुठली झाली आहे? सेबी रेग्युलेशन 1996 ची अमेंडमेंट झाली आहे, त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली आहे. न्यू रूल्स काय सांगता? हे मॅन्डेटरी फॉर फंड मॅनेजर ऑफ SIFs टू हॅव द रिलिव्हंट नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ सिक्युरिटीज मार्केट सर्टिफिकेशन. ठीक आहे. ॲज पर न्यू SIF म्हणजे सेबीच्या स्पेशल इन्व्हेस्टमेंट फंड रेग्युलेशन्सनुसार, ठीक आहे. SIF स्पेशल इन्व्हेस्टमेंट फंड रेग्युलेशननुसार काय? इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी इज नॉट अलाउड टू इन्व्हेस्ट मोर दॅन 20% ऑफ इट्स नेट ॲसेट व्हॅल्यू इन डेप्ट इन्स्ट्रुमेंट including money market instrument as well as non-money market instrument issued by single issuer and are not invested in investment grade. कळालं? तर आता तुम्हाला फक्त ज्या कंपन्या त्यांना 20% नेट ॲसेट व्हॅल्यू जी ती डेप्ट इन्स्ट्रुमेंट मध्ये टाकता येईल मनी मार्केटमध्ये. बरं. देन याच्यातलं फॉर इक्विटी नाही. आणि specialized investment fund are allowed to allocate maximum 20% of their assets to real estate investment trust. ज्या SIFs असणार आहेत त्यांना मॅक्झिमम 20% त्यांचा फंड आहे ॲसेट जे टू रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटसाठी तो यूज करू शकते. कळालं? नेक्स्ट. हु वन द बेस्ट फिफा वुमन्स प्लेयर 2024 अवॉर्ड फॉर द सेकंड कन्झिक्युटिव्ह इयर? कोणाला भेटलेलं आहे? इटाना बोनमाटी, ठीक आहे, स्पेनची आहे त्या इटाना बोनमाटी. आणि विनिसियस ज्युनियर, ठीक आहे, व्ही ज्युनियर ब्राझीलचे, याला भेटलेलं आहे बेस्ट फिफा मेन्स प्लेयर 2024 अवॉर्ड. रिअल मॅड्रिडसाठी खेळायचा हा विनिसियस ज्युनियर. आता कुठल्या क्लबमध्ये माहीत नाही, आधी रिअल मॅड्रिडसाठी होता. ठीक आहे. मार्टा विएरा दा सिल्वा हिला कुठला कप भेटलेला आहे? हिच्याच नावाचा भेटलेला आहे. ठीक आहे. मार्ता अवॉर्ड जो हा मार्ता विरदा सिल्वा ब्राझीलच्या यांनाच भेटलेला आहे. याचं फर्स्ट टाइम याचं ओपनिंग केलेलं आहे. कशासाठी? तो वुमन्समध्ये जो बेस्ट गोल मारेल त्याच्यासाठी अवॉर्ड असणार. कुठला? मार्ता अवॉर्ड. ओके. आणि हां, अलेजांद्रो गार्नाचो अर्जेंटिनाचा आहे, त्याला पुस्कास अवॉर्ड भेटलेला आहे. पुस्कास अवॉर्ड असतो मेन्समध्ये जो बेस्ट गोल करेल त्याला. ठीक आहे. कोणाला भेटलेला आहे? अलेजांद्रो ग्रँचो. ठीक आहे. देन इमिलियानो मार्टिनेज अर्जेंटिनाचा आहे, तो बेस्ट मेन्स गोलकीपर ऑफ द अवॉर्ड आहे. तुम्ही बघितलं असेल मागच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये त्यांना लय जबरदस्त सेव्ह केलं ते अर्जेंटिनासाठी. फ्रान्स हारला होता तेव्हा. ठीक आहे. आपली जी टीम आहे फुटबॉलमधली आवडती ती मला फ्रान्स आवडती. लय जास्त दुःख झालं त्या दिवशी या माणसामुळं. ठीक आहे. नेक्स्ट. विच कंपनी साइन अ कॉन्ट्रॅक्ट वर्थ ₹7,628.70 crore with Ministry of Defense to supply 100 additional K9 Vajrati self-propelled tracked artillery guns for Indian Army. 7,628.70 करोडचा जो कॉन्ट्रॅक्ट मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने साइन केलेला आहे कशासाठी? K9 वज्राटीसाठी. तो कुठल्या कंपनीसोबत केलेला आहे? तर तो केलेला आहे लार्सन अँड टर्बो लिमिटेड LNT लिमिटेडसाठी. ठीक आहे. या K9 वज्राटी काय आर्टिलरी गन्स आहे. ह्या आता LNTचा हजिरा प्लांट हा बनवणार आहे. कोणासोबत पार्टनरशिपमध्ये? हानवा एरोस्पेस कंपनी लिमिटेड. हा पण याच्यावर प्रश्न बनू शकतो, एवढी गोष्ट एक लक्षात घ्या. ठीक आहे. बरं. Which state leads in the number of registration with 8.37 crore of out of the 30.48 crore workers register nationwide on the e-श्रम पोर्टल. ई-श्रम पोर्टल असतं वर्करसाठी. त्याच्यावर कुठल्या स्टेटचे सगळ्यात जास्त लोक हे नोंदणी झालेली असं म्हणतंय. वर्ल्ड्स लार्जेस्ट डाटाबेस फॉर अनऑर्गनाइज वर्कर्सचा आहे हा. ठीक आहे. ई-श्रम पोर्टलवर. त्याच्यात उत्तर प्रदेश आहे. सगळ्यात जास्त श्रमिक कुठे आहेत? उत्तर प्रदेशमध्ये. तुम्ही असंही लक्षात ठेवलं तरी चालतं. हे पोर्टल लॉन्च केलं झालं मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंटने लॉन्च केलं होतं हे 26 ऑगस्ट 2021ला. ओके. उत्तर प्रदेश टॉपला आहे, बिहार सेकंडला आहे, वेस्ट बेंगॉल थर्डला आहे, मध्य प्रदेश फोर्थला आहे आणि फिफ्थला महाराष्ट्र आहे. विच बँक हॅज रिसिव्ड अप्रुव्हल फ्रॉम द RBI
टू सेल पार्ट ऑफ इट्स शेअर्स इन रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड आणि HSBC लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मधले. तर ती कुठली बँक आहे? कॅनरा बँक लिमिटेड आहे. त्याला अप्रुव्हल भेटलेलं आहे RBI कडनं. त्यांना त्यांचे जे शेअर्स आहेत ते त्याच्यातले विकायचे, ते विकू शकतात आता. आणि द बँक विल रिड्यूस इट्स स्टेक बाय 30% इन क्रॅम्प, ठीक आहे, आणि 5% इन कॅनरा HSBC लाईफ इन्शुरन्स, ठीक आहे. आलं लक्षात? रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, जी की क्रॅम्प म्हणून आहे. Which two advanced warship were delivered to Indian Navy by Mazgaon Dock Ship Builder Limited? मला सांगा Mazgaon Dock Ship Builder हे कुठल्या राज्यामध्ये येते? ठीक आहे. नीलगिरी कुठले ॲडव्हान्स वॉरशिप आहेत त्या? नीलगिरी एक यार्ड 12651 आणि दुसरी सुरत यार्ड 127. हे नाही लक्षात ठेवा, तर नीलगिरी आणि सुरत लक्षात ठेवा फक्त. या ज्या दोन वॉरशिप आहेत त्या इंडियन नेव्हीला दिलेल्या आहेत. कोणी? Mazgaon Dock Ship Builders Limitedने. SEBI has decided to postpone the e-environmental, social and governance disclosure deadline for value chain partners of listed companies by how many years? SEBI ने डिसाइड केले की पोस्टपोन करायची ई-एन्व्हायरमेंटल वर आणि सोशल अँड गव्हर्नन्स डिस्क्लोजर डेडलाईन जी होती ती आता एका वर्षाने एक्सटेंड करण्यात आलेली आहे. म्हणजे 2025 ते 2026 पर्यंत झालेली आहे. हाऊ मेनी रेल्वे ऑफिशियल्स वेअर ऑनर विथ 69th अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार? अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार कोणाला भेटतो? तर हा भेटत असतो रेल्वे झोनला पण, आणि तिथे रेल्वेमध्ये काम करणारे जे वर्कर असतात त्यांच्या बेस्ट वर्कसाठी त्यांना हा अवॉर्ड मिळत असतो. तर यावर्षी हा अवॉर्ड 101 रेल्वे ऑफिशियल्स आणि 22 शील्ड दिलेत बेस्ट परफॉर्मिंग रेल्वे झोन्सला. ठीक आहे. नेक्स्ट, डॉक्टर मनमोहन सिंग फॉर्मर इंडियन प्राईम मिनिस्टर पास अवे. ब्याण्णव्या वर्षी आपल्या मनमोहन सिंग यांचं देहांत झालं होतं. त्यांनी विच मेजर इकॉनॉमिक रिफॉर्म त्यांनी फायनान्स मिनिस्टरना लॉन्च केला होता? सगळ्यांनाच माहिती की LPG रिफॉर्म आणला त्यांनी. ठीक आहे. इकॉनॉमिक, त्याचं नाव काय होतं? इकॉनॉमिक लिबरलायझेशन ऑफ 1991. LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. याच्यावर IBPS PO तुम्हाला 100% प्रश्न विचारतील इंटरव्ह्यूमध्ये. कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जातो. तर सध्याच लक्षात घ्या कोणी आणलं ते माननीय मनमोहन सिंगजी यांनी. LPG बद्दल तुम्हाला यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये खूप प्रश्न विचारू शकतात. त्यांचा जन्म हा 16 सप्टेंबर 1932 झाला होता. गहा, जे पाकिस्तानमध्ये आता तेव्हा ब्रिटिश इंडियामध्ये होतं ते. आणि मनमोहन सिंग हे भारताचे 13वे पंतप्रधान होते. लक्षात घ्या, याच्यावर प्रश्न इथून कुठूनही बनल. जेव्हा एखादी महान व्यक्ती आपल्याला सोडून जाते ना, तर तिच्यावर 100% प्रश्न विचारला जातो. 100%. तर मनमोहन सिंग यांच्यावर तर 101% तुम्हाला प्रश्न विचारावाच लागेल यावेळेस IBPSला. 100% विचारणारचे. तर लक्षात घ्या, मनमोहन सिंग हे भारताचे 13वे प्राईम मिनिस्टर होते. 2 कन्झिक्युटिव्ह टर्म्स होते. आणि 4थ्या नंबरचे लॉंगेस्ट सर्व्हिंग PM पण बनले होते ते. ठीक आहे. 4थ्या नंबरचे लॉंगेस्ट सर्व्हिंग PM आहेत ते कोण? मनमोहन सिंग. आणि ते 15वे गव्हर्नर होते RBIचे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 15वे गव्हर्नर होते 1982 ते 1985 पर्यंत. आलं लक्षात? त्यांच्याच काळात नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट 2005, नरेगा, देन महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट, मनरेगा, हे लॉन्च झाले होते ते PM असताना. राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 हा पण लॉन्च झाला होता. याच्यावर डिटेलमध्ये थोडंसं वाचून घ्या, हे पण खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. विच वॉज इनेक्टेड इन 2005. बरं, त्यावेळेस ही स्वतंत्र बॉडी होती. आता आपल्या पंतप्रधानाच्या अंडर आहे. ठीक आहे. पद्मविभूषण त्यांना मिळालं होतं 1987ला. पद्मविभूषण कधी भेटलं तर 1987 साली पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पद्मविभूषण भेटलं होतं 1987 साली. आणि त्यांना इंदिरा गांधी प्राइज फॉर पीस, डिझार्मामेंट अँड डेव्हलपमेंट हे 2009 साली पण भेटलं होतं. या वर्षीचं इंदिरा गांधी प्राइज फॉर पीस, डिझार्मामेंट अँड डेव्हलपमेंट हे कोणाला भेटले हे नक्की सांगा मला कमेंटमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, द क्लेम रेशो ऑफ नॉन लाईफ इन्शुरन्स इंडस्ट्री इन इंडिया फॉर फायनान्शियल इयर 2023-4 डिक्लाइन टू व्हॉट पर्सेंटेज? जो क्लेम रेशो आहे नॉन लाईफ इन्शुरन्स इंडस्ट्रीमधला तो कितीने घसरलेला आहे असं विचारलंय. तर EDने सांगितलेलं क्लेम रेशो जो आहे ना, ठीक आहे, काय असतो? नेट इन्क्वर्ड क्लेम टू नेट अर्न प्रीमियम
ऑफ नॉन लाईफ इन्शुरन्स इंडस्ट्री डिक्लाइन टू 82.52% फॉर द फायनान्शियल 23-24 कम्पेअर टू 82.95 82.95 तर 23 मध्ये आता किती झाला 82.52. ठीक आहे. बरं नेक्स्ट. हु इज द न्यू गव्हर्नर ऑफ केरला अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू. तर केरळाचे नवीन प्रेसिडेंट झाले राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. ठीक आहे. हे बिहारचे होते आधी. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे बिहारचे होते, ते आता केरळला गेले. आणि केरळचे जे होते आरिफ मोहम्मद खान ते आता बिहारला गेलेले. एवढं एक लक्षात घ्या. सॉरी, आरिफ मोहम्मद खान जे केरळच्या आधीचे होते ते आता बिहारला गेले. तिथं दिल्लीच असेल खाली. हे बघा हे इथं बिहार डायरेक्ट असे जोडायला लावलेत. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे बिहारचे इथं आले आणि आरिफ मोहम्मद खान हे बिहारला गेले. एवढं जर लक्षात ठेवलं केरळ बिहारमध्ये बिंदास जोडे लावायच्या. ठीक आहे. मिझोरमला कोण आले जनरल व्ही के सिंग. ठीक आहे. आधी ते कोण होतं हरी बाबू कांभापती. ठीक आहे. देन मणिपूरचे कोण आहे अजय कुमार भल्ला हे होते आधी. आता कोण आहे लक्ष्मण प्रसाद आचार्य. कळालं. बरं. विच ऑर्गनायझेशन हॅज साइन अन अग्रीमेंट विथ द इस्रो टू कोलॅबरेट ऑन ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू ॲस्ट्रॉनॉट ट्रेनिंग मिशन इम्प्लिमेंटेशन अँड रिसर्च एक्सपेरिमेंट इन स्पेस. युरोपियन स्पेस एजन्सीने केलेलं आहे हे ॲग्रीमेंट इस्रो सोबत टू कोलॅबरेट ऑन ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू ॲस्ट्रॉनॉट ट्रेनिंग. म्हणजे ॲस्ट्रॉनॉटचं ट्रेनिंग जे असणार आहे किंवा त्यांच्या मिशन संदर्भात इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्या आयडियाज असणार आहेत. एकच मिनिट सॉरी. स्पेसमध्ये जे होणार आहे ते इस्रोसोबत कुठल्या ऑर्गनायझेशनने केलं युरोपियन स्पेस एजन्सी. हे सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा छोटा वाटतो पण हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट. हु विल चेअर द 8 मेंबर कमिटी. किती मेंबरची कमिटी 8 मेंबर कमिटी आहे. कोणी कन्स्टिट्यूट केले आरबीआयने. कशासाठी टू डेव्हलप अ फ्रेमवर्क फॉर रिस्पॉन्सिबल अँड इथिकल enablement of artificial intelligence free AI in the financial sector in December 2024. कोण आहे त्याचे हेड पुष्पक भट्टाचार्य. 8 मेंबर कमिटी कशासाठी फ्री AI असं त्याचं नाव आहे. फ्रीचा फुल फॉर्म काय फ्रेमवर्क फॉर रिस्पॉन्सिबल अँड इथिकल इनेबलमेंट. ठीक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स यायचं आई. Which Indian public sector bank was fined by Financial Intelligence Unit of the Central Bank of Sri Lanka for non-compliance with the Financial Transcription Reporting Act? जी सेंट्रल बँक आहे श्रीलंकेची म्हणजे कुठल्या इंडियन पब्लिक सेक्टर बँकेला फाईन केलेलं आहे. किती फाईन केलेलं आहे हे विचारलं तर नाव काय इंडियन बँक. इंडियन बँकेचं हेडक्वार्टर कुठे मित्रांनो हे मला कमेंटमध्ये सांगायचं. ठीक आहे. कमेंटमध्ये 3 प्रश्न विचारले, 3चे पण आन्सर आज आले पाहिजे. हु हॅव बीन अनाउन्स ॲज द ब्रँड अँबॅसिडर फॉर द इनॉग्रल एडिशन ऑफ खो खो वर्ल्ड कप बाय द खो खो फेडरेशन ऑफ इंडिया. ठीक आहे. खो खो वर्ल्ड कपचे ब्रँड अँबॅसिडर कोण कोण आहेत सलमान खान आणि टायगर श्रॉफ हे दोघं या वर्ल्ड कपचे ब्रँड अँबॅसिडर्स आहेत. व्हेन इज द गुड गव्हर्नन्स डे सुशासन दिवस ऑब्झर्व अॅन्युअली इन इंडिया. तर कधी असतो हा 25 डिसेंबर. ही आपले देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारीजी वाजपेयी होते त्यांचा पण हा जन्मदिवस असतो. त्याच्यामुळेच हा गुड गव्हर्नन्स डे सेलिब्रेट केला जातो. इथं लिहिलं आहे टू मार्क द बर्थ अॅनिव्हर्सरी ऑफ फॉर्मर म्हणजे 10वे प्राईम मिनिस्टर होते लेट अटल बिहारी वाजपेयीजी. ठीक आहे. याची थीम काय होती यावेळेसची इंडियाज पाथ टू अ विकसित भारत. एवढं जरी लक्षात ठेवलं चल इंडियाज पाथ टू विकसित भारत एम्पॉवरिंग सिटीजन्स थ्रू गुड गव्हर्नन्स अँड डिजिटलायझेशन. नेक्स्ट. आता छोटे छोटे क्वेश्चन झाले आहेत 40च क्वेश्चन आहेत पण सगळे महत्त्वाचे आहेत. असे नुसते जमा करून ॲड नाही केलेले. सगळे क्वेश्चन फक्त महत्त्वाचे जरा ऐकून घ्या लवकर लवकर काय काय आहेत. विच कंट्री हॅज साइन अ बायो पार्टिशन बिल दॅट वॉज ऑफिशियली डिझिग्नेटेड द बाल्ड इगल. बाल्ड इगल आहे ना हा नॅशनल बर्ड कोणाचा आहे तर हा आता USA नॅशनल बर्ड म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. हा सगळ्याच गोष्टीवर आहे म्हणजे बाल्ड इगल हे कुठं भेटतं नॉर्थ अमेरिका कॅनडा USA या सगळ्या ठिकाणी तो दिसतोच. पण हा प्रेसिडेन्शियल फ्लॅगवर आहे USAच्या करन्सीवर पण आहे आणि मिलिटरी इन्सिग्नियावर पण आहे. इन्सिग्निया मीन्स ते त्यांचं बॅलेट असतं ना छातीवर जे असतं त्याच्यावर त्याला म्हणतात. ठीक आहे. देन हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज द ऑनरी प्रेसिडेंट ऑफ ट्रिनिटी लबान कन्झर्वेशन ऑफ म्युझिक अँड डान्स इन लंडन. कोण अपॉइंट झालेले प्रेसिडेंट ट्रिनिटी लॅबन कन्झर्वेटर ऑफ म्युझिक अँड डान्स इन लंडनमध्ये
AR रहमान, ठीक आहे, AR रहमान हे प्रेसिडेंट झालेले. विच बँक लॉन्च फेमा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट सेंटर ऑफ एक्सलन्स, हे कुठल्या बँकेने टाकलं, हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. स्टँडर्ड चार्टर बँक. फेमा एक सेंटर ऑफ एक्सलन्स हे कुठल्या बँकेने लॉन्च केले, तर कुठली आहे, स्टँडर्ड चार्टर्ड बँक. देन व्हेअर हॅज गुगल डिसाइडेड टू इस्टॅब्लिश इंडियाज फर्स्ट गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर. गुगलने कुठे इंडियाचं पहिलं गुगल सेफ्टी इंजिनिअरिंग सेंटर हे ओपन केले, तर हे हैदराबादला केलं आहे, तेलंगणामध्ये, ठीक आहे. विच स्टेट हॅज ऑलरेडी बेनिफिटेड फ्रॉम मारुती सुझुकीज ऑटोमेशन ऑफ ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक. जे मारुती सुझुकीचं ऑटोमेशन ऑफ ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक आहे ते कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये, तर दिल्ली, UP, उत्तराखंड, बिहार आणि हरियाणा. कळालं. हे 5 क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. फास्टमध्ये घेतले, पण ते जेवढे कामाचे तेवढे घेतलेले, भारून नाही लावले जात काहीच, ठीक आहे. नेक्स्ट, विच 3 जापानीज ऑटोमेकर्स रिसेंटली साइन अ MOU टू बिगिन डिस्कशन्स ऑन अ पोटेन्शियल मर्जर. कुठल्या 3 जपानीज कंपनीचा आता मर्जर होणार आहे, होंडा, निसान आणि मित्सुबिशी, या 3 कंपन्या आता मर्ज होणार आहे, त्यांचं डिस्कशन सुरू झालेलं आहे, ठीक आहे. तर या पुढे जाऊन लवकरच मर्जर याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. कुठली, होंडा, निसान आणि मित्सुबिशी. हाऊ मच कॅपिटल हॅज द गव्हर्नमेंट डिसाइडेड टू इन्फ्यूज इन टू स्टेट ओन IFCI टू इम्प्रूव्ह इट्स फायनान्शियल हेल्थ. IFCI साठी, ठीक आहे, किती करोड रुपये भारताने टाकलेले, म्हणजे गव्हर्नमेंटने आता इन्व्हेस्ट केले 500 करोड. आता बजेटमध्ये आणखी येईल याच्यावर क्वेश्चन, आणखी त्या बजेटमध्ये याच्यावर 100% पैसे टाकतील ते काहीतरी, सो तेवढे एक लक्षात घ्या. व्हॉट इज द न्यू गुड अँड सर्व्हिस टॅक्स GST रेट अप्लिकेबल टू यूज इलेक्ट्रिक व्हेकल सेल्स ॲज डिसाइडेड बाय द GST काउन्सिल. न्यू GST रेट काय आहे इलेक्ट्रिक व्हेकलसाठी आताचा, तो असणार आहे 18%. मधात आपल्या डिसेंबर महिन्यात GST रेट चेंज झाले आहेत, तर त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की इलेक्ट्रिक व्हेकलवर कितीचं चेंज झालं आहे. आता 18% GST लागणार आहे इलेक्ट्रिक व्हेकलवर. देन GST काउन्सिलने सांगितलेले पॉपकॉर्नवर पण 18% GST लागणार आहे, ठीक आहे. त्यांनी त्याच्यात आता क्लासिफाईड करून सांगितलेलं आहे पॉपकॉर्न, ठीक आहे. सगळ्यांनी याच्यावर मी 100% बघितले असतील. तर याच्यावर कॅरेमेलाइज पॉपकॉर्न जे असतील त्याच्यावर 18% GST लागणार आहे, ओके. रेडी टू ईट पॉपकॉर्न विथ सॉल्ट अँड स्पायसेस अट्रॅक्ट 5% GST इफ नॉट प्रीपॅक अँड लेबल, आणि जर तो पॅक असतील तर 12%, ठीक आहे, प्रीपॅक अँड लेबल असतील तर. आलं लक्षात मित्रांनो. अशा प्रकारे आपले डिसेंबरचे 4 वीक झालेले आहेत. डिसेंबरचे तुम्ही आता पहिला, दुसरा, तिसरा, चौथा व्हिडिओ 4ही बघून घ्या. जानेवारीचे ही व्हिडिओ लवकरच आपण सुरुवात करू, चालेल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.